वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार, हिंदू म्हणूनी जन्मालो हिंदू म्हणूनी जगणार, हिंदू म्हणूनी यथोचित सन्मान हा सत्कार कोणा वैयक्तिक कोणाकडून नसून हा सत्कार संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजातर्फे आहे। आपण सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा उभं टाकून त्यांचा टाळ्याच्या गजरामध्ये सत्कार करावा। मी सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीने हा सत्कार होतो आहे। महाराजांना विनंती आहे की वेदघोष वगैरे आपणही घ्यावा आणि यथोचित लिंगायत धर्म संस्कृतीप्रमाणे वीरशैव लिंगायतांच्या आपल्या धर्म संस्कृतीप्रमाणे यथोचित सन्मान करावा, ज्याचा स्वाभिमान अभिमान आपल्या सर्वांना होतो आहे। हर ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिः जयद्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसहस्तनभिर्विषेमहे देवहितं जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु साम्बजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, श्रीमद जगद्गुरु बलसिद्ध महास्वामी महाराज की, संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की, शिव संत लक्ष्मण महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। हर 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 हर। तर मी परिचय करण्यासाठी आमंत्रित करतोय प्राध्यापिका लक्ष्मी नांदेडे यांना, ज्या डॉक्टर शिवाजीराव बंडप्पा काळगे जे लातूर नांदेड लोकसभेमध्ये लोकांमधून निवडून आलेले आहेत आणि आपल्या समाजाचं भूषण निर्माण झालेले आहेत। मी आपणास विनंती करतो की अगदी थोडक्यात आपण आपला साहेबांचा परिचय द्यावा। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। व्यासपीठावर विराजमान सर्व आदरणीय शिवाचार्य मान्यवर, समोर उपस्थित सर्व माझे समाज बांधव आणि वीरशैव लिंगायत समाज नांदेड जिल्हा आयोजित आज ज्यांचा सत्कार आपण आयोजित केलेले आहेत, असे नवनियुक्त खासदार डॉक्टर अजित गोपछडे तसेच श्री शिवाजी साहेब काळगे यांचा सत्कार सोहळा। आजच्या या कार्यक्रमात मला डॉक्टर शिवाजी काळगे सरांचा अल्प परिचय देण्यासाठी या ठिकाणी बोलवलेला आहे। हे माझं मी सौभाग्य समजते। एका छोट्याशा खेडेगावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉक्टर शिवाजी काळगे सर यांनी एक असामान्य स्वप्न पाहिलं। आपल्याला माहीतच आहे, स्वप्न पाहून साकार होत नसतं, तर ते पूर्ण करण्याची धमक आपल्या शरीरात असावी लागते, आपल्या धमन्यात असावी लागते आणि ती धमक शिवाजी काळगे सरांच्या धमन्यांमध्ये होती। आज आपल्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे की आपल्या समाजातून एक असं व्यक्तिमत्व जे आपल्या समोर उभा आहे, ज्यांची निवड झालेली आहे लातूर नांदेड मतदारसंघातून खासदार म्हणून, यांचा अल्पसा परिचय आपण या ठिकाणी सुरू करूया। सरांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे। व्यवसायाने ते MBBS डॉक्टर DOMS नेत्रतज्ञ आहेत। त्याचप्रमाणे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणी अंकुलगा तालुका शिरूर अंतपाळ। माध्यमिक शिक्षण झालेलं आहे त्यांचं श्री देशी केंद्र हायस्कूल लातूर। उच्च माध्यमिक शिक्षण झालेलं आहे श्री राजश्री शाहू महाविद्यालय लातूर आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथून। व्यवसायाने ते माहीतच आहे तुम्हा सगळ्यांना नेत्र शल्य चिकित्सक
लातूर येथे 1997 पासून ते कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी लातूर, नांदेड म्हणजेच मराठवाडा विभागामध्ये 40 ते 50 हजार ऑपरेशन्स केलेले आहेत. त्यामध्ये त्यांचे कितीतरी ऑपरेशन्स विनाशुल्क म्हणजेच गरिबांसाठी होते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. त्यांच्या पत्नीचं नाव आहे डॉक्टर सविता शिवाजी काळगे. त्या पण व्यवसायाने MBBS DGO आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती शास्त्रतज्ञ. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी लातूर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना यांच्या सदस्य आहेत. त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पण त्या सदस्य आहेत. वडील शेतकरी कुटुंबात जन्मलेले एक सामान्य शेतकरी होते आणि एका असामान्य मुलाला त्यांनी जन्म दिलेला आहे. भाई बंडप्पा काळगे हे त्यांचं नाव आहे. माजी जिल्हाध्यक्ष होते ते महाराष्ट्र वीरसेव सभा जिल्हा लातूर. त्याचप्रमाणे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरावरील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच मागील 50 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी शिक्षण संस्था निलंगा याचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. आई आपल्यासारखी सर्वसामान्य गृहिणी आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे सौ लक्ष्मीबाई बंडप्पा काळगे आणि भाऊ आहेत अशोक बंडप्पा काळगे, जे की पशुवैद्यकीय चिकित्सक आहेत. हे झालं त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड. आता आपण वळूया डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे नवनियुक्त खासदार यांचे सामाजिक कार्य. माहित आहे का, लोकनियुक्त आणि नवनियुक्त ह्याच्यामध्ये फरक आहे. या ठिकाणी नवनियुक्त ठेवलंय, पण मी असं म्हणेल की ते लोकनियुक्त आहे. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी केलेली सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्य. महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना महाराष्ट्र राज्य 2009 आणि 10 मध्ये ते कोषाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे मराठवाडा नेत्रतज्ञ संघटना 2013 आणि 14 मध्ये ते उपाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे 2014-15 मध्ये मराठवाडा नेत्रतज्ञ संघटना यांचे ते अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे लॉयन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांचे ते संस्थापक सदस्य आहेत. प्लॅनेट क्रिटिकल केअर सेंटर लातूर याचेही ते सदस्य आहेत. अनेक नेत्र शिबिरातून त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे 2019 साली जे जागतिक संकट आलेलं होतं कोविडचं, त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे. अनेक शिबिरांचे ते आयोजन करतात. वृक्ष लागवड चळवळ, विद्यार्थ्यांचा सामाजिक त्याचप्रमाणे शैक्षणिक विकास व्हावा यासाठी ते समाजामध्ये नेहमी ॲक्टिव्ह असतात आणि यांच्याच कार्याची पोचपावती म्हणून त्यांना लोकसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेला आहे. त्यांचा बायोडाटा किंवा त्यांचा परिचय हा खूप मोठा आहे, पण या ठिकाणी संयोजकांनी मला सांगितलेले आहे की त्यांचा अल्पसा परिचय द्या आणि त्यामुळे मी हे अल्प परिचय या ठिकाणी थांबवते आणि संयोजकाचे आभार मानते. एखाद्या वेळेस काही राहिलं असेल तर सरांची माफी पण मागते, कारण तुमचं कार्यच एवढं महान आहे की अल्प परिचय देणं या ठिकाणी शक्य नाही. थँक्यू. धन्यवाद. यानंतर खरं तर खरी ओळख मी अशी सांगतो, आम्ही जेव्हा आमंत्रण द्यायला साहेबांकडे गेलो होतो त्यावेळेला साहेबांनी एक कार्यक्रम चालू असतानाही आम्हाला स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगितलं आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर तिथे त्यांच्या सोबत अमित भैया देशमुख होते, त्यांना सोडून ते आमच्याकडे आले. पूर्ण अर्धा तास वेळ देऊन पूर्ण त्यांचा नियोजित आजचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम कॅन्सल करून आपला कार्यक्रम करणे त्यांना योग्य वाटले, पसंत वाटले. त्याबद्दल आम्ही शतशः आपले ऋणी आहोत. आपण सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी आदरपूर्वक आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. मी आपल्यालाही विनंती करतो की सत्कार यानंतर जे वैयक्तिक सत्कार आपल्याला करावयाचे आहेत ते करण्याची संधी तुम्हा सर्वांना दिली जाईल, पण कार्यक्रम अगोदर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर. ओम नमः शिवाय. जगज्योती महात्मा बसवेश्वर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व शिवाचार्य महाराजांना अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व प्रशासनातील अधिकारी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष हुर्णीजी, ज्यांचा सत्कार माझ्याबरोबर नुकताच झाला,
ते माझे मित्र अजितजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सन्माननीय, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, लातूरून माझ्यासोबत आलेले आमचे स्नेहीजन, इथं उपस्थित असलेले सर्व डॉक्टर्स, पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी वीरशैव समाज नांदेड या सर्व संघटनेचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज केला आणि आमचा आणि माझा आणि डॉक्टर अजित सरांचा सत्कार या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीनं केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. लोकसभेवर निवडून गेल्यानंतर जेव्हा मी मागं वळून पाहतो तेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे माझं जिंकणं आहे त्यासाठी नक्कीच समाजाचं जे योगदान आहे ते शब्दात सांगणं मला अवघड आहे. मी सर्व समाजाचा ऋणी आहे की प्रत्येकाने आपापल्या परीने डायरेक्ट इनडायरेक्टली योगदान हे माझ्या विजयामध्ये दिलेलं आहे. मग कुणी समोरच्या पक्षात असेल त्यांनी शांत बसून दिलेलं आहे, कुणी समोर न येता बॅकफूटवर राहून केलेलं आहे, कुणी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करून केलेलं आहे, कुणी माझ्यासोबत राहून केलेलं आहे. पण कशा ना कशा पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक घटकानं सहकार्य केल्यामुळेच हा माझा विजय झालेला असं माझं मत आहे. आणि मी हे विनम्रपणे सांगू इच्छितो की तुमच्याकडं किती पैसा आहे याला काही महत्त्व नाही, विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर नक्कीच नाही. जोपर्यंत सर्वसामान्य माणसं तुमच्या पाठीशी उभी नसतात तोपर्यंत हा विजय अवघड आहे. आज आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं असेल, शेकडो कोटी रुपये खर्च लोकसभेमध्ये करून सुद्धा मतदान जेवढं पाहिजे तेवढं न मिळाल्यामुळं उमेदवार हारलेले आहेत. म्हणजे पैसा म्हणजे सगळं नाही आहे. सगळ्या समाज बांधवांनी, सगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांनी जोपर्यंत तुमच्या पाठीशी आशीर्वाद उभा केलेला नसतो तोपर्यंत तुमचा विजय होऊ शकत नाही. आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र नक्कीच वर्षानुवर्ष समाजासमोर जावं लागतं, वर्षानुवर्ष समाजासाठी चांगलं काम करावं लागतं. आणि नक्कीच कदाचित ते प्रामाणिकपणे केल्यामुळेच सगळ्या समाजाने एक लोकसभा सदस्य म्हणून मला निवडून दिले असं माझं मत आहे. आत्ताच सांगितलं माझ्या मित्रांनी की आम्ही एकत्र शिकलो, एकत्र वाढलो आणि ईश्वराच्या कृपेने आता एकत्र काम करतोय. कधी आम्हाला वाटलं नव्हतं की असं एका स्टेजवर आमचा दोघाचा एकत्र सत्कार होईल. ह्या निमित्तानं म्हणजे जो योग आज आला तो खरंच ईश्वराने निर्माण केलेला योग आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण हॉस्टेलमध्ये राहत असताना आम्ही कधी राजकीय ह्या प्लॅटफॉर्मवर जाऊ, कधी इलेक्शन मी लढवेन, तो राज्यसभेवर जाईन, मी लोकसभेवर येईन, अशा पद्धतीचा कधी म्हणजे शंकाही आम्हाला कधी मनाला म्हणजे वाटली नव्हती. पण तो योग आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आलेला आहे आणि नक्कीच त्यांनी म्हणल्यासारखं हा दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणावं लागेल. जे प्रश्न समाजाचे आहेत नक्कीच आम्ही समाजासाठी एकत्र काम करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पक्ष जरी वेगवेगळे असले, भूमिका जरी राजकीय प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी असली तर समाजासाठी मात्र नक्कीच आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत. याच्या पुढेही यासाठी तुम्ही कधीही अर्ध्या रात्री आम्हाला आवाज द्या, हाक द्या, आम्ही नक्की समाजासाठी एकत्र काम करायला नेहमीच तत्पर राहू. वेगवेगळे प्रश्न महाराजांनी जसे सांगितले ते महाराजांनी सांगितलेल्या प्रश्नावर किंवा संयोजकांनी जे प्रश्न मांडले त्यासाठी नक्कीच मग वसतिगृहाचा प्रश्न असेल, स्मशानभूमीचा प्रश्न असेल आणि इतर सगळे जे प्रशासकीय लेवलवरचे इतर प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न भविष्यामध्ये नक्कीच सोडवले जातील
आणि यासाठी कुठंही निधी कमी पडू दिला जाणार नाही. तुम्ही समोर या, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेवटपर्यंत राहू, शेवटच्या श्वासापर्यंत राहू, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. तुम्ही कुठंही, जसं महाराजांनी सांगितलं की संरक्षणाबद्दलचा जो विषय आहे तो नक्कीच विचार करायला लावणारा आहे. संरक्षण हे प्रत्येक घटकाचं झालं पाहिजे. आणि जे समाजामध्ये एक शांतीचं द्योतक म्हणून काम करतात, जो समाज परिवर्तनाचं काम करणारे जे शिवाचार्य आहेत, त्यांच्या तर केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. आणि त्यासाठी आपण जीवाचं रान भविष्यामध्ये कधीही करायला तयार राहू. आपण सर्वजण त्यासाठी एकजुटीनं या प्रश्नावर पुढं आलं पाहिजे. प्रशासकीय लेवलवर, शासकीय लेवलवर तर आता आम्ही आहोत, पण तुम्ही सुद्धा समाज बांधव म्हणून यासाठी कुठंही कमी पडायला नाही पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी ज्या कुटुंबातून आलो, शेतकरी कुटुंबातून, हा म्हणजे परिसर खूप म्हणजे 2-3 हजार लोकवस्तीचं माझं गाव आहे. माझं एज्युकेशन त्यात गावात झालं, काही प्राथमिक एज्युकेशन, नंतर लातूरला झालं. पण एक सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर ज्या अडचणी आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आहेत, त्या अडचणी नक्कीच, जसं वसतिगृहाचा प्रश्न आता सांगण्यात आला, तर वसतिगृहाचे प्रश्न असतील, फीसचे प्रश्न असतील, शैक्षणिक अडचणीचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही समाजासोबत नक्कीच आहोत. भविष्यामध्ये कुठेही अडचणी कुणाला आल्या तर आम्हाला संपर्क करा. मी लातूरला आहे, अजित नांदेडला आहेत. माझा सुद्धा मतदारसंघ, नांदेडमधले काही तालुके माझ्या सुद्धा मतदारसंघात येतात. त्यामुळं नक्कीच भविष्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही फक्त एकजूट राहा. तुम्ही चांगला काम करणाऱ्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे तुमची साथ उभी करा. नक्कीच आपल्या समाजामध्ये भविष्य उज्ज्वल आहे म्हणायला हरकत नाही. कारण आपला समाज हा उद्योगी आहे. आपला समाज कुणाला त्रास देत नाही. आपला समाज नेहमीच चांगल्याच्या पाठीशी स्वतःचं बळ उभा करतो. स्वतःचं काम करून, स्वतःचा व्यवसाय करून पोट भरणारा आपला समाज आहे. आणि अशा समाजामध्ये आपण वाढलेले आहोत. आपले संस्कार सगळ्या शिवाचार्यांनी आपल्यावर जे केलेले आहेत, आपल्या आईवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी जे केलेले संस्कार आहेत, हे संस्कार कुठेही आपणाला म्हणजे दंगा घडवण्यासाठी उद्युक्त करत नाहीत. आपणाला शांततेची शिकवण नेहमी देण्यात आलेली आहे. समाजामध्ये काम करून तुम्ही जगा, हीच शिकवण बसवेश्वरांनी दिलेली आहे. सगळ्यात मोठं, सगळ्यात जास्त महत्त्व आद्य बसवेश्वरांनी कामाला दिलेलं आहे. आणि ते करत राहून, उद्योगी राहून कसं आपणाला पुढं जाता येईल, एकमेकाचा हात धरून कसं पुढं जाता येईल, तेच बघत राहणं आपलं कर्तव्य आहे. मग पक्ष कुठलाही असो, व्यक्ती कुठलाही असो, आपण सर्वांनी त्याच्यासोबत राहून एकत्र काम केलं पाहिजे. मी अजितनी वीरशैव सन्मान यात्रा जी काढलेली आहे त्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पक्ष म्हणून, राजकीय भूमिका म्हणून जरी इन्व्हॉल्व होता येत नसलं तरी माझी शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे. कारण त्या निमित्तानं आपला समाज एकत्र येणार आहे आणि एकत्र आलेला समाज नक्कीच बदल आपल्यामध्ये घडवू शकतो. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली सोबत राहणं गरजेचं आहे. आणि मी नक्कीच या भूमिकेशी सोबत आहे. आणि पक्षा पातळीवर जरी नाही मला शुभेच्छा म्हणजे पुढे येता आलं, जॉईन होता आलं, तर नक्कीच त्यांच्या या यात्रेला माझ्या शुभेच्छा आहेत. आपण सर्वांनी इतका चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज केला. आणि एक विशेष कौतुक मला करावंसं वाटतं की ऑर्गनायझर कुणीही स्टेजवर नाही, कुणाचंही नाव नाही, सगळा समाज एकत्रितपणे हे कार्यक्रम करतो. याचं नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्हा सर्वांचं आम्ही आणि अजित दोघं मिळून आभार व्यक्त करतो. हा समाज असाच एकत्रित राहो, अशाच पद्धतीनं उत्कर्ष आपल्या समाजाचा होत राहो, त्यासाठी नक्कीच आम्ही दोघंही तुमच्यासोबत आहोत. एवढंच या निमित्तानं बोलतो. आपण केलेल्या सत्काराबद्दल, एवढ्या मोठ्या उपस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम नमः शिवाय. वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार. हिंदू म्हणून जन्मालो, हिंदू म्हणून जगणार, हिंदू